कुंभमेळा मंत्री कुंभमेळा मंत्री महाविकास आघाडीचं या मॅडम ओके आपलं काय मागणी आहे? आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा राजीनामा घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि त्याचं कारणही आहे. आपण पाहत असाल कोणताही भ्रष्टाचार निघाला, कोणतेही काही भानगड निघाली की तिथे आमच्या भाऊंचेच लोक आणि त्यांचंच नाव येत असतं. अगदी जर काही अरे मग हे करता कोणाच्या भरोशावर आहे. जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याच माणसाचं नाव येत नाही. आणि कुठेही बघा तुम्ही काही भानगड निघाली, काही असं प्रकरण निघालं कधी ते आमचे भाऊ आणि त्यांचे माणसं याच्याशिवाय तिसरं नाव येत नाही. आणि एकाने तो चांगलं वर्णन केलेलं आहे. अखिल भारतीय कुंभमेळा वृक्षतोड संघटनेचे अध्यक्ष मला नाही आबरून मी कशाला घाबरू, तसं त्यांचं चालू आहे. म्हणजे लोक तुमचे आणि तुम्ही कारवाईचे आदेश देत आहे, मग त्यांना आधीच रोखा ना. कशासाठी तुम्ही त्यांना एवढं करू देत आहे. आणि कोणीही करत राहिला तरी पाठीराग असल्याशिवाय गॉडफादर असल्याशिवाय करत नाही. त्यांना ते इतके नीट लावलेले आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्याला हे सोडून आणणारच आहेत. म्हणूनच ते सगळे विविध मार्गांनी भ्रष्टाचार करताय, अवैध मार्गांनी पैसे कमवत आहे. आणि याची सगळी नैतिक जबाबदारी गिरीश भाऊंनी स्वीकारायला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी. त्यांचा नातेवाईक देखील या संपूर्ण घोटाळ्यामध्ये आहे आणि ते म्हणतात की नातेवाईक माझा लांबचा आहे आणि माझ्या जवळचे जरी लोक असले तरी त्यांच्याशी माझा काही थेट संबंध नाही आहे. बरं, आता आपण पाहत असतो कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर कधी आरोपी पकडले आणि एखादी माणूस जर बाहेर असला, अधिकारी म्हणा पदाधिकारी म्हणा, तर आधी त्याला राजीनामा द्यायला लावता नाही तर त्याच्यामध्ये घेतात. का बरं? की त्याने त्या साक्षीदारांवर दबाव टाकू नये, दडबण टाकू नये म्हणून. इथं तर एवढं मोठं प्रकरण आहे. बरं, आत्ताच परत कळलं मला काही 2000 कोटीचे काही कामं जे रस्त्यांचे चालू आहे नाशिकचे, 200 कोटी का 2270 कोटीचे जे कामं चालू आहे नाशिकचे, त्याची चौकशी लावावी लागलेली. अरे मग चौकशी लावावी का बरं लागते? तुम्ही जर एवढं धुतल्या तांदळासारखे दाखवत आहेत तर कामच नीट दर्जेदार करा ना. तुम्ही जर काम दर्जेदार केलं, तुम्ही जर वचक ठेवला तर निश्चितच ते कामं चांगले होतील. आणि सगळी नैतिक जबाबदारी त्यांचीच आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडीमार्फत त्यांनी राजीनामा द्यावा आणि मगच चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. या सर्व कथित घोटाळ्यांमुळे जामनेरचं नाव बदनाम होत आहे. नाही, जामनेरचं नाव तर त्यांच्या दृष्टीने मोठं झालं असेल, पण सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने नाव बदनाम होत आहे. म्हणजे आपल्याला बाहेर गेलं तर जामनेर सांगताना लाज वाटते. मंत्री गिरीश महाजन यांना वरद असतं कुणाचं नेमकं? आता त्यांनी सांगितलेलं आहे की मी पंढरपूरला आलो, पंढरपूर पावलं, देवाचीच कृपा आहे. पण कोणत्या देवाची कृपा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गिरीश भाऊंची वाटचाल जे भ्रष्टाचाराकडे चालली आहे ते कुठंतरी जळगाव जिल्ह्याला फसवणारी आणि जळगाव जिल्ह्याला शर्मने माल खाली काढण्यासारखे, विशेष करून जामनेर तालुक्याला जर गिरीश भाऊ सरांच्या सांगण्याप्रमाणे जर इतक्या धुतल्या तांदळाचे असतील तर माझी मुख्यमंत्री महोदयांना आणि भाजपाच्या सर्व श्रेष्ठींना विनंती आहे की त्यांनी गिरीश भाऊ सरपंच असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना आणि पहिल्यांदा आमदार असताना तेव्हाची प्रॉपर्टी आणि आताची त्यांच्या नातेवाईकाची, त्यांच्या समर्थकांची प्रॉपर्टी ही तपासावी आणि आज त्या प्रॉपर्टीचं विवरण किती हजार दिला पाहिजे. जसं की पत्रकार बांधवांच्या बोलण्याप्रमाणे की त्या ठिकाणी त्यांचा नातेवाईक त्या भ्रष्टाचारामध्ये आहे किंवा त्या फसवणुकीमध्ये आहे, तर कोणाचाही नातेवाईक कसा असतो आणि त्याला जवळ घेणं किंवा नाही घेणं, त्याला आपल्या बंगल्यावर किंवा आपल्या ऑफिसवर ठेवणं किंवा नाही ठेवणं, जर तो इतका चुकीचा आहे आणि तो भ्रष्टाचारी आहे, तो त्याला काय म्हणू आपण फसवणार आहे लोकांना, तर त्या ठिकाणी गिरीश भाऊने त्यांना इतके दिवस आपल्या बंगल्यावर किंवा आपल्या शासकीय कार्यालयावर कसं ठेवलं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. अगोदर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा, मी तर म्हणेल त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा द्यावा आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची चौकशी लावी अशी माझी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मागणी. भारतीय जनता पार्टीचे मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत.
याचं कारणही तसंच आहे. आपण बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये टेंडर घोटाळा उघडकीस आला. 500 कोटीचा या ठिकाणी टेंडर घोटाळा झाला आणि याचं पाळं मिळलं कुठे तर जामनेरमध्ये. भाऊंच्या जवळचे नातेवाईक कार्यकर्ते याच्यामध्ये गुंतलेले आहेत. या ठिकाणी हा टेंडर घोटाळा करत असताना लोकांना त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. म्हणजे दिवसा ढवळ्या एवढी हिंमत येते कुठून, पुण्याच्या वर्षावर येते. म्हणून या ठिकाणी हे जे चाललेलं आहे, आपण जामनेर तालुका जर बघितला असेल, जामनेर तालुका हा शिक्षणाच्या पंढरी म्हणून आपली ओळख होती आणि आपली प्रतिमा होती. परंतु आत्ता जामनेर जळगाव जिल्ह्यामध्येच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये जामनेर तर भ्रष्टाचारी जामनेर म्हणून या ठिकाणी परिचित झालेलं आहे. हिची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जामनेरचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकत नाही, म्हणजे कमीत कमी खराब तर करू नका. काय चाललेलं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे. नाशिकमध्ये आता सरांनी सांगितलं की कामाची चौकशी लावलेली आहे. या ठिकाणी जे नाशिकचे संत महंत होते, या संत महंतांनी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली की नाशिक शंकरानंद यांनी मागणी केली मुख्यमंत्र्याकडे की या ठिकाणी नाशिकचे जे कामं चालू आहे, विकास कामं, ही चौकशी करण्यात यावी. म्हणजे साधू संतांना सुद्धा हे मान्य नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे कुंभमेळा मंत्री म्हणून, हे कुठेतरी सबसेट फेल झालेली आहे. या ठिकाणी जामनेर तालुक्यात हे अनेक गोष्टी आहेत. आत्ताच जवळजवळ मी 8 दिवसापूर्वी ऐकलं की जामनेर शहरामध्ये बायोडिझेलची खूप मोठ्या प्रमाणात विक्री चाललेली आहे. यात सुद्धा कोण आहे, तर भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आहेत. आज बायोडिझेलमुळे या ठिकाणी नैसर्गिकच्यामध्ये अडचण तयार होते. या बायोडिझेलला कुठल्या प्रकारची परवानगी नाही. डिझेल आणि बायोडिझेलमध्ये जवळजवळ 50 रुपयाचा फरक आहे. मग जो वाहनधारक ते डिझेल वापरतो आणि आपलं या ठिकाणी प्रदूषण खराब करतो, लोकांच्या जीवनाला धोका आहे. म्हणून अशा प्रकारचे त्यांचे जे कार्यकर्ते हे अनेक प्रकारे या ठिकाणी माया जमा करण्याचं, भ्रष्टाचार करण्याचं काम करत आहे. या ठिकाणी वाळू माफिया सुद्धा मोठ्या प्रमाणात जामनेर शहरामध्ये आहेत. तहसील कार्यालयाच्या समोर, पोलीस स्टेशनच्या समोरून या ठिकाणी वाळू माफिया दिनादास याकडे वाढू जात आहे. या डंपरला कुठल्या प्रकारची नंबर प्लेट नाही, तरी हे अधिकारी उघड्या डोळ्याने बघताय, तरी कारवाई करू शकत नाही. का कारवाई करू शकत नाही, तर यांच्यावरती कोणातरी दबाव आहे. या ठिकाणी आपण हे अवैध वाळू वाहतूक जे करताय कार्यकर्ते, मागे आपण बघितलं असेल नेरी दिगरला एका माणसाचा या ठिकाणी मृत्यू झाला. आत्ताच मागच्या 8 दिवसापूर्वी पडसखेड्याला एका माणसाचा मृत्यू झाला. मग तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुम्हाला लोकांचे जीव घेणे महत्वाचे आहे का? या ठिकाणी हे कार्यकर्ते का करताय, या ठिकाणी गिरीश मंत्री म्हणून करतायत, हे त्यांच्या सपोर्टवरती करतायत. म्हणजे भाऊंनी तर राजीनामा दिला तर जामनेर या ठिकाणी शांत होणार आहे. म्हणून आमची एकच मागणी आहे, या ठिकाणी मंत्री अकार्यक्षम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करून थांबतो. विकास आघाडीचा जो मोर्चा आहे तो एकाच मागणीसाठी आहे की कुंभमेळ्याचं जे 600 कोटीचं टेंडर निघालं ते बनावट टेंडर होतं. म्हणजे अधिकारी गेडाम साहेबांच्या सुद्धा सह्या ह्या बोगस केल्या गेल्या. म्हणजे असं धाडस यांचं का होतं, यांच्या पाठीशी कोण आहे, याची सखोल चौकशी जर करायची असेल तर गिरीश भाऊंनी राजीनामा द्यावा. आणि आमची महाविकास आघाडीतर्फे आमची मागणी आहे की जसं संसदीय JPC सर्वपक्षीय शिष्टमंडळ की समिती, तसं महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाचे ज्येष्ठ आमदार घ्या, त्यांची एक समिती तयार करा. त्या समितीमार्फत कुंभमेळ्याची चौकशी या टेंडरची व्हायलाच पाहिजे. आपण पाहतोय की कुंभमेळा हा काही आजचा नाही आहे, काँग्रेसच्या परंपरा काळापासून कुंभमेळा होतो. पण यांना असं दाखवायचं की आम्हीच हिंदू आहेत. अरे आम्ही सर्व हिंदू आहेत. या सर्व परंपरा काँग्रेसच्या काळापासून केलेल्या आहेत. काँग्रेसच्या काळात सर्व सुखी होते, सर्व धर्म समभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा हे काँग्रेसनं ठेवली आहे. आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय की जे खड्डे पडलेत, आता रस्ते केले, आणि खड्डे पडल्यानंतर 10 लोकांचे तिथं मृत्यू झाले. एका सैनिकाचा मृत्यू झाला, ते केस दाखल करायला गेले, मला वाटतं ठाण्याची का कुठली केस आहे, त्यांना ते पोलीस PS आहे तिथले विचारतात तुम्ही तो खड्डा पाहायला पाहिजे होता. लाजा वाटत नाही यांना, एवढे भक्त झाले. हां, अरे आपण नोकरी करतो, प्रशासन कसं आहे याचं आपण पूर्वीपासून बघितलेलं आहे, असे जॉब तुम्ही विचारतात. त्यानंतर आपण पाहिलं की पहिल्यांदा जे गाजलं ते वृक्ष तोडले. म्हणे मी मोठमोठे झाडं घेऊन येईन. अरे बाबा तिथे जाऊ द्या काय झाडानुसार. जामनेर ते नेरी रस्ता असा होता, जे जुने जाणते आहेत त्यांना माहिती आहेत की जाताना हिरवळीमधून जातोय, झाडांमधून जातो असं होतं. सर्व बकास करून ठेवलं. मला सुद्धा तुमच्या ग्रुपवर टाकतो, प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाईन तुम्ही बघू शकता. 5 वर्षाचं रेकॉर्ड प्रत्येक गावकऱ्याच्या आपल्या कार्यकर्त्यांनी काढावं. कोणाला दिलेत, ज्यांचे बंगले आहेत
हा प्रधानमंत्री योजना, आवास योजना, अरे घरकुल योजना आहे. अरे शिका म्हणा आमच्या इंदिराजीपासून, पंडित नेहरूपासून, अरे त्यांच्या जमिनी राष्ट्राला अर्पण केल्या आणि तिथं इंदिरा आवास योजना आहे. गरिबांना घरकुलं दिले. अशा धनदांडग्यांना बंगले, सर बंगले पक्के बंगले, त्यांना घरकुल योजना. काही काही मला अशा माझ्याकडे तक्रारी आल्या की जे खरे गरजवंतो आहेत त्यांचं डान्सिंगचं उदाहरण देतील की तडवी असे गरीब लोक त्यांचे पेमेंट अदा होत नाहीत. अतिशय खालपासून तर वरपर्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. म्हणून प्रशासनाने याचं लक्ष घ्यावं. आणि जामनेर तालुक्यात एक चर्चा सुरू आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याचे टेंडर जामनेरला निघता, परंतु जामनेर तालुक्यात घडलेल्या कुंभमेळ्याचे टेंडर कुठे निघाले होते यामागे शंका व्यक्त केली जाते. मी अगोदरच सांगितलं की त्याची चौकशी जशी संसदीय समिती असते तशी विधानसभा सर्व आमदारांची, ज्येष्ठ आमदारांची, सर्वपक्षीय जेवढे 3 त्यांचे 3 आमचे 6 आमदारांका 2-2 घ्या, 12 आमदारांची समिती तयार करा. यांनी राजीनामा द्या, निपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या.